मोड आलेल्या मुगापासून प्रोटीन रिच, पचायला हलका आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असा स्प्राऊट डोसा आज आपण बघतोय. टिफिन, नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आजची रेसिपी जी खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर डाएट करत असाल ना तर आजची रेसिपी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. फक्त अवघ्या 4 मिनिटाच्या आत भरपूर टिप्ससह आजची हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जरा देखील आवडला तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी मी एक मोठी वाटी भरून एवढा स्प्राऊट घेतला आहे. मुगाऐवजी आज मी मूग वापरला आहे. मुगाऐवजी तुम्ही मटकी देखील वापरू शकता. आता याच्यात तिखटाप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना जिऱ्याची पूड टाकली, चवीनुसार मीठ टाकलेले आणि बाइंडिंगसाठी आज इथे मी बारीक रवा वापरते. एकूण 3 चमचे एवढा बारीक रवा मी टाकलेला आहे. जर आवडत असेल तर थोडं 2-3 चमचे एवढं दही तुम्ही वापरा. खूप छान चव येते त्याच्याने. आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास एवढं मी पाणी टाकले आणि छान मिक्सरला पेस्ट तयार करून घेतली. हे बॅटर आपलं रेडी झालं. आता डोशासाठी आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं ना, म्हणून मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून अजून याच्यात पाणी टाकलेलं आहे. म्हणजे आपण हे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती घट्ट आणि पातळ हे बॅटर केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी बारीक रवा आज मी वापरला आहे. बऱ्याचदा मी बेसन पीठ देखील 2-3 चमचे वापरते किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरते. त्याने देखील खूप छान चव येते आणि मस्त खुसखुशीत असे हे डोसे होतात. किंवा बऱ्याचदा मी अजिबात पिठं न वापरता देखील हे डोसे तयार करते. मूग किंवा मटकी असते ना, ते मिक्सरला खूप बारीक पेस्ट तयार करायची. सेम ह्याच पद्धतीने सगळं साहित्य घ्यायचं. अप्रतिम असं होतं, छान चवीला होतात ते देखील. आणि बाइंडिंगसाठी आपण मूग आणि मटकी ही खूप बारीक पेस्ट केल्यामुळे बाइंडिंगसाठी कुठली पिठं नाही वापरली ना तरी देखील खूप छान होतात. याच्यापासून आपण आप्पे देखील तयार करू शकतो. ती देखील मी लवकरच तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे. अतिशय चवीला रुचकर आणि पौष्टिक असा हा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करून बघा. मला खात्री तुम्हाला जरूर आवडेल. आता डोशा पॅनला मी तयार करून सगळे डोसे खूप झटपट असे तयार करून घेतलेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि खूप छान झटपट तयार झालेत. एवढ्या साहित्यामध्ये ह्या साईजचे एकूण 4 मोठे असे डोसे तयार झालेले आहेत. खूप मऊ, लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम असे हे डोसे होतात. खूप टेस्टी होतात. आता पचायला खूप हलके असल्यामुळे किंवा खूप पौष्टिक असल्यामुळे घरात लहान मुलं असतील किंवा आजी आजोबा असतील ना, त्यांच्यासाठी देखील तब्येतीला खूप फायदेशीर ठरतात हे डोसे. फक्त आपण लहान मुलांना देत असाल तर थोडं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. हा स्प्राऊट डोसा डाएट प्लॅनसाठी देखील तुम्ही वापरू शकता. खूप हेल्दी असा हा डोसा तयार होतो, झटपट तयार होतो, चवीला टेस्टी आणि हेल्दी हा असल्यामुळे घरात लहानांनाच काय मोठ्यांना देखील नक्की आवडणार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अशा सोप्या आणि टेस्टी रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.